कारण माझा गेल्या वर्षी काहीच जमला नव्हता, तरी आपल्याला 4 क्विंटल उत्पन्न झालं जवळपास. यावर्षी माझा तरी अंदाज आहे 5 क्विंटलच्या आसपास व्हायला पाहिजे. एका एका नमस्कार शेतकरी मंडळी, मी विष्णू फुलारी. विदर्भातली शेती या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आज आपण तिळांचा व्हिडिओ घ्यायसाठी आपण शिरला या गावातनी आलेलो आहोत. पूर्ण आपण माहिती घेऊ शेतकऱ्याकडून. तिळाचं उत्पन्न काय आहे आणि शेतकऱ्याला सुटेबल आहे का नाही आहे. नमस्कार. सुरुवातीला मला आपलं नाव सांगा. प्रशांत जगन्नाथ राऊत, शिरला, तालुका पातूर, जिल्हा अकोला. तर हा जो तीळ तुम्ही पेरलेला आहे हा कोणत्या कंपनीचा आहे? हा वेस्टर्न अकराचा. वेस्टर्न 11. हो. किती किलोची बॅग येते ते? हे अर्धा किलोची. अर्ध्या किलोची बॅग हो. आहे. किती एकरा क्षेत्र आहे मग? हे 4 एकर. 4 एकराचा. मागच्या वर्षी घेतला होता का तुम्ही? मागच्या वर्षी होता एकरभर. एकरभर होता हो. आहे ना. मागच्या वर्षी काय रिझल्ट लागला तुम्हाला? मला 4 क्विंटल झाला. 4 क्विंटल एका एकरात. एका एकरात 3 क्विंटल 85 किलो नेट भरला तो. असं का? हो. तर मार्केटला काय भाव गेला मग? मार्केटला मी विकला होता तो 15,000 रुपये. 15,000. तर हा 4 एकराचा तुमचा प्लॉट आहे आणि कोणत्या तारखेला पेरला होता? हा मी 28 जानेवारीला. 28 जानेवारीला. हो जवळपास याला 2.5 महिने झाले मग. हो हो. तर किती महिन्याचं पीक आहे मग हे? हे पाहणं आता समजा 3-3.5 महिने ते पूर्ण. 3-3.25 महिने. तर ज्यावेळेस तुम्ही लागवण केली त्यावेळेस खत कोणतं वापरलं? मी 24-24 टाकला याला. 24-24 एकरी एक पोतं. एकरी एक पोतं. हो. म्हणजे 4 पोते समजा. 4 पोते. तर याला आतापर्यंत फवारणी वगैरे काय काय केली? फवारणी सुरुवातला बुरशीनाशक मारलं, एक कीटकनाशक लोकल समजा साधं. लोकल. हो साधं एकदम. सर्व साधं. हो हो. तर याला फवारणी मारला. याला हार्डली फवारे पाहिजेत का नाही पाहिजेत? नाही, काही काम नाही सध्या. सध्या काही काम नाही नाही नाही. तर याच्यावर काही असा काही रोग वगैरे काही येत असते का जसं याचं? काही आला तर नाही. थोडंसं याच्यासारखं दिसून राहिलं आपला खोकळा टाईप. हो. काही एकट दुकट पाना. हो. तर त्याच्यावर आणखीन नंतर मी एक फवारा काढला. बरं. आपलं सुपर कॉम्प्युटरचं. हो. आणि एक अलिकाचं कीटकनाशक. अलिकाचं हां. कीटकनाशक. आणि एक पावडर आपलं हे 19-19 खत. हां. तर मला एक सांगा की याला डवरणी किती वेळा केली मग तुम्ही? डवरणी याला 2 वेळ झाली. 2 वेळा झाली आहे. पहिला सुरुवातीला लहान होता तर ते सायकलचा डवर आहे आपले त्यांनी मारला. हो. नंतर मोठा झाल्यानंतर निधून काढला आणि मग बैलानं मारला एक फेर. बरोबर. तर तुम्हाला काय अपेक्षा आहे यावर्षी? वा तुम्ही एका एकरावरून डायरेक्ट 4 एकरावर आले लागवणचं, तर नेमकं तुमची आवक याच्यापासून चांगली आहे का काय आहे, काय सांगू शकता? चांगलं पीक आहे. कारण माझा गेल्या वर्षी काहीच जमला नव्हता, तरी आपल्याला 4 क्विंटल उत्पन्न झालं जवळपास. म्हणून यावर्षी थोडं काळजी घेऊन लवकर पेरून. तर यावर्षी माझा तरी अंदाज आहे 5 क्विंटलच्या आसपास व्हायला पाहिजे एका एकरात. तर जवळपास 4 एकर आहे तर समजा तुम्हाला 20 क्विंटलची. 18 ते 20 क्विंटल तीळ मला व्हायला पाहिजे. आज ज्या पद्धतीनं हो, हो. तुमचं आहे समजा हो. प्लॉट बसलेला, बरोबर. त्या पद्धतीनं तुम्हाला अशी आशा आहे की एकरी 5 क्विंटल व्हायला पाहिजे. हो हो. तर जवळपास मार्केटला मागच्या वर्षी तुम्ही 15,000 विकला, तर यावर्षी काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय भेटायला पाहिजे समजा? माझी अपेक्षा 17,000 आसपास तरी आहे. 17,000ची आहे ना? 17,000 आसपास तर भाव भेटायला पाहिजे मार्केटला. तर याला पेरणीपासून तर काढेपर्यंतचा जवळपास किती खर्च येते मग? खर्च तर एवढा काही हिशोब केलेला नाही, पण काही जास्त खर्च नाही. जास्त खर्च नाही. फक्त एक आता याला का निंदन दिलं आणि 2 डवरे दिले बस. आणि फवारे काढले 2. दोन. झालं. याला काहीच काम नाही. आता काहीच करायचं काम नाही याला. आता काही करायचं काम नाही. नाही. आणि मधात आपण युरिया फेकला त्याला. बरं. एकरी जवळपास 25 ते 30 किलो युरिया फेकला. युरिया फेकला हो. होता. तर आता जवळपास याला 2 महिने पूर्णतः हो हो. 2.25 महिने झाले. हो, हो. अजून समजा आता फुल अवस्थेतनी आलेला आहे हो. तुमचा. एक महिना आणखीन घेईल 1 महिना जवळपास. हो. गेला. तर मागच्या वर्षी हाच कंपनीचा पेरला होता का? याच कंपनीचा वेस्टर्न अकराचाच होता. वेस्टर्न 11चा हो. आहे ना. तर अजून भरपूर कंपन्या आहेत, परंतु तुमच्या जमीनच्या पोटच्या हिशोबानंच त्याला सुटेबल झाला आहे हो. ना? एकदम बेस्ट. तर या तुमच्या गावातनी बरेच जणांना तीळ पेरलेला आहे का, कसं काय? हो. यावर्षी आमच्या गावात तरी 25-30 एकरावर लागवड आहे तिळाची. असं काय? हो. तर जवळपास जर तुमच्या हिशोबानं जर आज तो भाव जर मिळाला समजा 17,000पेक्षा 15,000 जरी मिळाला, 15,000. हो. तर तरी उत्पन्न तुम्हाला 3-3.5 महिने हिशोबानं हो. एकरी 70,000 रुपयाचं उत्पन्न जवळपास आहेच त्याचं. एकरी 70,000. हो. जास्त खर्च न करता. खर्च न करता हे काय एकरी 2 किलो बियाणं लागलं. हो. एक पोतं खत लागलं त्याला समजा. बरोबर.
आणि ट्रॅक्टरने पेरल्याच्यानं 1000 रुपयाचे ट्रॅक्टरचे समजा एकरीचा आहे सोबत. एकरीच आहे सोबत. एकरीच आहे सोबत. तर बियाणाची थैली केवढ्याची होती बरं एकरी? ते आणले आपण 180 रुपयाची 180 अर्धा किलोची. अर्धा किलोची आहे ना. जवळपास 1200 रुपयाचं पोतं. हो 1200 रुपयाचं. तरी समजा हे परवडते समजा. हो हो माझ्या हिशोबाने तर परवडते. काही जास्त खर्च नाही, काही टेन्शन नाही. हरण खात नाहीत, रोळी खात नाहीत, तकलीफही नाही सध्या तरी. बरोबर. आणि मागच्या वर्षीचा तुम्हाला अनुभव असल्या कारणानं काय झालं की तुम्ही यावर्षी जास्त क्षेत्र घेतलं जास्त आणि मागच्या वर्षी जसा बाय तसा जमला नव्हता, पण तरीही तुमचं मन समाधान आहे. चांगलं चांगलं झालं हो. तुमचं. तर शेतकऱ्यांनी समजा हे पेरायलाच पाहिजे. पेरायलाच पाहिजे जर बिलकुल. ज्या शेतकऱ्याला पाण्याची सोय आहे. पाण्याची सोय आहे. हम्म. पाणी 1-2 शिल्लक लागते आता हे उष्ण तापमानाच्यानं समजा. बरोबर आहे. हा. तर शेवटपर्यंत पाणी नेमकं तुम्ही स्प्रिंकलरने देता का? पूर्ण स्प्रिंकलरचं पाणी माझं. पूर्ण स्प्रिंकलर. तर याला जर समजा आता हे फुल अवस्थेत आलेलं आहे तुमचा, हो हो तर मग याला काही फरक पडते का ते स्प्रिंकलरच्या पाण्यानं? नाही, काही फरक तर नाही पडत तसा. नाही फरक नाही पडते ना? आता सध्या माझं पाणी चालूच आहे. हो. 30 तुम्हाला समजा. हा. नाही, तुमचा अनुभव जसं हो. दरवर्षीचा मागच्या वर्षीचा अनुभवाच्यानं जसं हे फुल गळणं वगैरे काही होते का त्यानं? नाही, काही गळलं तर नाही. गेल्या वर्षी मी पूर्ण स्प्रिंकलरनंच पाणी दिलं. हो. तर यावर्षी पूर्ण स्प्रिंकलरनंच पाणी. मला एक सांगा की लागवण केल्यानंतर जवळपास किती दिवसानं हा तीळ आपला ताशी लागते? तसा तर हा 10व्या दिवशी दिसते. हो. पण जवळपास आपल्याला तिळाच्या शेतात हं. असं म्हणा की 1 महिना हं. 1 महिना असं वाटतं की काहीच करमत नाही आपल्याला शेतात. बरोबर. म्हणजे आहे का नाही असं वाटतं फालतू पेरलं का पीक हे. असं. 1 महिना तुम्हाला शेतात करमत नाही काहीच. काहीच नाही. 1 महिन्यानंतर जसं एखादं फुल सुरू होईल तिळाला, हा. त्यावेळेसपासूनच तिळाची खास वाढ होते. हं. आणि त्या दिवसापासून तुम्हाला शेतात असं करमते बिलकुल. पहिले 15-20 दिवस तर असं वाटते की काहीच नाही शेतात. काहीच नाही. हां नेमकं त्याचा उगम क्षमता जी आहे हां हां ते उशिरा होते का नेमकं कसं काय? उशिरा आहे ते 10 हा. दिवस 8-9 दिवसानं थोडं दिसणं सुरू होते. 10 दिवसानंतर बरं. 15-20 दिवसात थोडा मग ताशी लागणं येते. पण 1 महिन्यानंतरच तुम्हाला शेतात करमते तिळाचे. तर ज्यावेळेस आपण तीळ पेरतो तर त्यावेळेस किती खोल पेरलं चालते का वरेच कसं काय याचं नेमकं? नाही, तीळ थोडा वरच पेरावं लागते. बरं. खोल नाही. ते आता ट्रॅक्टरने पेरला त्याला थोडी माहिती होती. हां. त्यांनी त्याच्या हिशोबाने पेरला, पण वरच पेरला. हं. ते छोटं ट्रॅक्टर आहे आणि त्याचं पेरणी यंत्र आहे. बरोबर. हां त्याच्या हिशोबाने पेरला. किती बाय कितीमध्ये आहे डिस्टन्स याचं जसं? आता हे 20 बोटा धरा. ते इंचाचं काही समजा नाही, हा. पण 20 बोटा हिशोब सवा आहे याचा. 20 बुटा सवा आहे हो ना? हो तर ज्या ट्रॅक्टर वाल्या भाऊला अनुभव आहे समजा, हो हो त्यांच्याजवळूनच शेतकऱ्यांनी समजा पेरायला पाहिजे. हो हो हा एक मोठा विषय तीळ आहे हो यातला. तिळाचं कारण की जास्त खोल गेल्यानंतर निघत नाही तीळ. निघत नाही नाही ना? नाही नाही. तर त्याला बरं तीळ पेरल्यानंतरच लगेच त्याला पाण्याची सुरुवात कशी करायची नेमकं? हं, का तुमच्या- आधी पाणी द्यायचं त्याला का नंतर पेरायचं नाही, कसं काय? तुमचं जर थोडं शेत लवकर तयार झालं, हो. आपल्याला वाटत असेल बा थोडं पहिलं पाणी देऊन जर पेरलं तर फारच चांगलं. हं. पण नसले तशी व्यवस्था, आता माझ्या तर काही व्यवस्था नव्हती 4 एकराचं, कारण इतकं पाणी काही फिरू शकत नव्हतं, उशीर होत होता. बरं. हा. मी डायरेक्ट रोटर मारलं. पहिली हा. पंजी मारली, खुटे गिट्या वेचून घेतला, रोटर मारलं हं. आणि डायरेक्ट तीळ पेरून घेतला. त्यानंतर पाणी चालू केलं. नंतर पाणी चालू. नंतर पाणी चालू केलं. किती घंट्याची शिफ्ट ठेवली समजा पहिलं तुम्ही? सुरुवातला मी 3-3 तास ठेवलं. 3 तास हां. आहे ना? हं. मग त्यावेळेस समजा ते जास्त मारविनी बसला त्याच्यावर नाही, नाही, काही आणि नाही. हो. उगम शक्ती जी आहे ते चांगली झाली. चांगली निघाली. आपटलं नाही पाणी जास्त. आपडलं नाही वाईट. थोडं पहिलं पाणी एकदम कमीच पाहिजे. असं पाणी साचलं नाही पाहिजे शेतात. बरं बरं. हां. हलक्या स्वरूपाचं हलक्या समजा. स्वरूपाचं बिलकुल. वरचा पोपळा बस एकदम बस 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 पटला व्हाया पुरता आहे ना? 2.5-3 तास बरं बरं. असं पाणी पाहिजे. ठीक आहे दादा, आपल्याला चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.